नमस्कार मंडळी. आलं खाण्याची ही पद्धत तुम्ही जाणून घेतली ना, तर BP, पोट फुगणं, शुगर, रोगप्रतिकारक शक्ती वाढणं असे 10 आजार कमी होण्यास मदत होईल. तसंच आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळा सुरू झाला की प्रत्येक घरामध्ये लहान मुलं, वयस्कर मंडळी ही आजारी पडतात. यामध्ये मुख्य कारण काय असतं, तर मुख्य कारण म्हणजे सर्दी, खोकला, ताप हे असतं. तर मैत्रिणींनो, यावर आपण घरच्या घरी उपाय करूया. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सर्व छोट्या छोट्या आजारांवर छोटे छोटे घरगुती उपाय, साधे आणि अतिशय सोपे असणारे असे उपाय आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. पण जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा मैत्रिणींनो, आले हा प्रत्येक घरामध्ये वापरला जाणारा कच्चा मसाला आहे. आता प्रत्येकाच्या स्वयंपाकघरामध्ये आलं हे असतंच. तर आलं ही जेवणाची चव तर वाढवतंच, पण त्याचबरोबर अनेक आरोग्य फायदेही देतात. त्याच्या गुणधर्मामुळं आणि पोषक तत्वामुळं हे एक शक्तिशाली औषधी वनस्पती मानलं जातं. मैत्रिणींनो, जर आपण आल्याच्या पोषक तत्वाबद्दल बोललोत ना, तर ते कार्बोहायड्रेट्स, व्हिटॅमिन C, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि जस्त यासारख्या आवश्यक घटकांचं भांडार आहे. त्याचे औषधी गुणधर्म अनेक सामान्य जीवनशैलीच्या समस्यांसह गंभीर आजार टाळण्यास आणि ते आजार बरे करण्यास मदत करतात. असं मानलं जातं की आल्यामध्ये पोटाचे आजार बरे करण्याची, वजन कमी करण्याची, सर्दी खोकल्यापासून आराम आणि रक्तदाब नियंत्रण करण्याची शक्ती आहे. तुम्हाला माहिती आहे का मैत्रिणींनो, मग हे फक्त आलं कसं वापरायचं हे माहीत असणं खूप आवश्यक आहे. आता आले खाण्याचे फायदे आपण सर्वात प्रथम जाणून घेऊया. फायदा नंबर 1 तो म्हणजे पचन चांगलं होतं, वेदना दूर होतात. आल्यामध्ये जिंजरॉल नावाचे तत्त्व आढळतं, जे पचनसंस्था मजबूत करण्यास मदत करतं. आता आलं खाल्ल्यामुळं काय होतं, गॅस, आम्लपित्त, पोट फुगणे किंवा गोळा येणे, आम्ल तयार होणे इत्यादीपासून आराम मिळतो. आता यात बघा, आल्यामध्ये शेवगाव नावाचा एक फायदेशीर घटक असतो, जो वेदना कमी करण्यास मदत करत असतो. तसंच सर्दी, खोकला आणि संसर्गावर रामबाण उपाय म्हणजे आलं असतं बघा. खोकला, सर्दी यावर नैसर्गिक उपाय म्हणून आपण आल्याचा वापर करत असतो. आता आल्यामध्ये असलेले शक्तिशाली घटक जे आहेत ते विषाणूंविरुद्ध लढण्यास आणि संक्रमणास प्रतिबंध करण्यास मदत करतात. अँटीऑक्सिडंटचा खजिना म्हणजे BP नियंत्रित करणं, आल्यामध्ये आढळणारे पोटॅशियम उच्च रक्तदाब नियंत्रण ठेवण्यास मदत करते. याशिवाय बघा, अद्रकामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट घटक शरीराची अंतर्गत रचना निरोगी ठेवण्यास मदत करतात. आता काही ठिकाणी आल्याला अद्रक असं म्हणतात. तर आणि विविध रोगांपासून संरक्षण करण्यासाठी मदत करतात. मैत्रिणींनो, तणाव कमी करा, दृष्टी सुधारण्यास मदत करतो. तसंच आल्याचं सेवन केल्यानं मानसिक ताण कमी होण्यास आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. याशिवाय आल्यामध्ये जे व्हिटॅमिन A आढळतं, ते व्हिटॅमिन A आणि अँटीऑक्सिडंट डोळ्यांचे आरोग्य चांगले राखण्यास मदत करतात. तसंच मधुमेहावर नियंत्रण ठेवतात आणि आपलं वजनही आलं खाल्ल्यामुळं कमी होत असतं. आता आल्याचे नियमित सेवन केल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. आल्याचे सेवन केल्याने वजन कमी होण्यासही मदत होते. कारण ते पचनासह चयापचयसुद्धा वाढवतं. म्हणून आल्याचं सेवन करणं खूप महत्त्वाचं आहे. आल्याचे सेवन करण्याचा योग्य मार्ग म्हणजे ताजं आलं सर्वोत्तम आहे. कारण ते तुम्हाला सर्व पोषक तत्वे देतं. ते अन्नात घालण्याव्यतिरिक्त तुम्ही आल्याचा तुकडा उकळवून चहामध्ये सुद्धा घालू शकता आणि त्यात मध किंवा लिंबू घालायला अजिबात विसरू नका.
तसंच आल्याचा वापर चटणी किंवा लोणचं म्हणून सुद्धा तुम्ही करू शकता. मैत्रिणींनो, सॅलडमध्ये आलं घातल्यानं तुम्ही जेवणाची चव सुधारू शकता आणि आपल्या आरोग्यासाठी त्याचे फायदे मिळवू शकता. तसंच सकाळी रिकाम्या पोटी उठल्यावर सर्वप्रथम आल्याचा रस प्यायल्यानं पचनक्रिया सुरळीत राहते आणि तुमच्या शरीराला आरोग्यदायी फायदे मिळतात. तर मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. व्हिडिओतील माहिती तुम्हाला थोडी जरी उपयुक्त वाटली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद. तर भेटूयात नवीन अशा माहितीपूर्ण नवीन व्हिडिओमध्ये. हिवाळा येताच तुम्हाला सर्दी खोकला होतो का? तर हे 5 घरगुती उपाय करायचे आहेत. तुम्हाला यामुळं आराम मिळतो. तर हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.